पुढची बातमी, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। ढाक्यामधील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं त्यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलं आहे। बांगलादेशमध्ये 2024 मध्ये जो हिंसाचार झाला होता त्यावेळी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला होता। तेव्हापासून शेख हसीना यांनी भारतामध्ये आश्रय घेतला होता। मात्र आता त्यांना बांगलादेशातील हत्याकांडाचं सूत्रधार म्हणून घोषित करण्यात आलंय आणि थेट मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सध्या भारतात आश्रय आलाय, पण बांगलादेशात त्यांच्या विरोधात एक खटला चालवला गेला आणि त्या खटल्याच्या सुनावणीत शेख हसीना यांना थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जुलै 2024 मध्ये बांगलादेशात विद्यार्थ्यांची निदर्शनं झाली। या निदर्शनादरम्यान काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। याच प्रकरणात न्यायाधिकरणानं हसीना यांच्यासह अन्य तिघांना दोषी ठरवलं। शेख हसीनांवर कोणते आरोप पाहूयात। शेख हसीना माजी पंतप्रधान, गुन्हा निदर्शकांवर गोळीबार, प्राणघातक शक्तींचा वापर, मृतदेह जाळणे नष्ट करणे, अपहरण। हसीना यांच्यासह माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही फाशीची शिक्षा सुनावली। महत्त्वाचं म्हणजे 2010 साली शेख हसीना यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानंच त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। पण या शिक्षेनंतर शेख हसीना यांनी मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत। माझ्या विरोधात न्यायालयानं जो निर्णय दिला तो चुकीचा आहे, पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे। या निर्णयाआधी माझी बाजू ऐकून घेण्यात आली नाही। हा सार्वजनिक जनादेश नाही, एका सरकारी न्यायाधिकरणानं दिलेला निर्णय आहे। शेख हसीना। 5 ऑगस्ट 2024 रोजी बांगलादेशात ऐतिहासिक सत्तापालट झालं। त्यानंतर गेले 15 महिने शेख हसीना भारतात आहेत। आज त्यांना शिक्षा सुनावल्यानंतर भारत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.